गुड आफ्टरनून गायज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. तर गायज आता तर सीन काय माहिती आहे का, आज आहे 4 तारीख आणि आजचा दिवस आहे शनिवार. तर आपण चाललेलो आहे एका शॉर्ट राईडसाठी. शॉर्ट राईड इन द सेन्स आपण चाललो आहोत थोड्याशा आपल्या कामासाठी. तर मी आता तुम्हाला दाखवतो माझ्या गाडीमध्ये कोण कोण आहे. तर तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. छोटे मोठे मी सगळं बिराळ आज घेऊन आलेलं आहे सोबत. की आमची ज्ञानेश्वर माऊली कॉलनी गोळा करून आणलेली आहे. तर खूप हट्ट होता मम्मीला कुठे जायचं होतं. तर आता आपण आलेलो आहोत पंपावरती. आता पहिले आपण गाडीला आपल्या फ्यूलअप करू, त्याच्यानंतर आपण पुढचा विचार करू. तर स्टे ट्यून. भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. ए भाई, डिझेल आजच्या जाल ना, कलकामध्ये जाल ना बासी. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुंबई गोवा हायवेवरती. तर आपल्याला इथनंच जायचं आहे स्ट्रेट. आपण पाहू शकता लेफ्ट हँड साईडला खूप सुंदर प्रकारच्या बिल्डिंग झालेल्या आहेत. आणि आपण आता इथनं जाताना आपल्याला 2-3 आपली जी गावं आहेत इथं, शिरडण वगैरे. शिरडण गाव जे आपलं फेमस आहे, क्रांतीवीर आपले वासुदेव बलवंत फडकेंचं गाव आहे. तर आता त्यांनी गावाच्या बाहेर खूप सुंदर असं स्टॅच्यू बनवलं आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवतो. आणि आता आपण आत्ता सध्या राईट नाव आपण क्रॉस करतो आहोत पलसपा विलेज. तर आपण पाहू शकता इथं लेफ्ट हँड साईडला बोर्ड लागलेला आहे पलसपाचा. पलसपा विलेजच्या आपण पुढे आलेलो आहोत. तर चला आता आपण जाऊ कर्नाळ्या खिंडीमध्ये. तर मित्रांनो, आपण पाहू शकता माझ्या राईट हँड साईडला गोल्डन बेल ढाबा आहे. हा खूपच चांगला ढाबा आहे. चांगला ढाबा इन द सेन्स मी काय त्यांचं पेड प्रमोशन नाही करत आहे. फक्त कसं माहिती आहे का, तिथं 5 रुपयाला रोटी आहे. त्याच्यामुळे इथं एकदम तुफान गर्दी होत असते शुक्रवार शनिवार रविवार. जर कुठला मित्र आपला जवळपास राहत असेल, त्याला इथं आस्वाद घ्यायचा असेल तर तो बिंदास येऊ शकतो. आणि आपण इथं पाहू शकता लेफ्ट हँड साईडला काळा धूर वरती येतोय, म्हणजे काहीतरी तिथं जाळलं आहे कोणीतरी. काही सांगता येत नाही. आपल्या इथं आता 42-43 डिग्री टेम्परेचर आहे. तर जास्त टेम्परेचरमुळं ॲटोमॅटिक आगसुद्धा लागते. पण नाही, इथं लोक जवळच आहेत. आणि बघा तुम्ही त्या साईडला आग लागलेली आहे का ती लावली आहे ते नाही सांगता येणार. आणि आपण समोर पाहू शकतो कर्नाळा खिंड, जो आपल्या महाराजांचा तिथं किल्लासुद्धा आहे. कर्नाळा किल्ला एकदम हिल टॉपला आहे. मी कितीतरी झूम केला तरी तो तुम्हाला काय क्लिअर दिसणार नाही. तर आपण जवळ जाऊयात आणि मग आपण एकदा झूम करून बघायला पाहूयात. जर आपल्याला दिसलं तर वेल अँड गुड आहे, नाही तरी पण समजून घ्या मित्रांनो. चला आता आपण जाऊयात थोडंसं पुढे. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या पनवेलची आणबान शान, म्हणजेच आपलं शिरडोन गावाजवळ. हे वासुदेव बलवंत फडकेंचं गाव आहे. आणि आता तुम्ही ही आपल्या रिक्षामध्ये आहे. रिक्षाला थोडा मी क्रॉस होत देतो. आणि आपण पाहू शकता किती सुंदर पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे. वासुदेव बलवंत फडके जे आहेत, त्यांचा आपला स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळख आहे. तर त्यांना आपण नतमस्तक होऊयात आणि आपली पुढच्या वाटचालीसाठी जाऊयात. आपला भगवा पण इथं खूप छानपैकी फडकतोय. पण काय करणार मित्रांनो, टेम्परेचर जास्त आहे म्हणून हवाही नाही. चला आता आपण आलेलो आहोत कर्नाळ्या किल्ल्याजवळ. आणि तुम्ही पाहू शकता की लाईटीचा गैरवापर होतोय. आता ब्रिजवरती बघा, मला वाटतं सोलर लाईट ऑटो ऑन झालेल्या दिसतात आहेत. सर्व लाईटी चालू आहेत ब्रिजवर. बघा तुम्हाला क्लिअर दिसेल, लाईट सगळ्या ऑन आहेत. सोलर लाईट दिसतात आहेत. आणि आता आपण किल्ल्याच्या जसं जसं जवळ येऊ, किल्ला आपल्याला एकदम क्लिअर दिसेल. हे बघा, त्याची हाईट जास्त असल्यामुळे आपल्याला तो एक्झॅक्ट एकदम क्लिअर दिसत नाही आपल्या फोनमध्ये. आणि लेफ्ट साईडला पाहू शकता किती JCB उभे आहेत. ह्या रोडला गाडी चालवायला काहीच वेगळीच मजा येते, कारण हा रोड एकदम छान बनवलेला आता. आणि आजूबाजूने एकदम असं नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट आहे. तर जेव्हा आपण खिंडीमध्ये जाऊ ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. एकदम छान वाटतं. तेव्हा मी काही शब्द नाही काढणार, फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो.
मित्रांनो तुम्ही आता पाहिलं कर्नाळ्या खिंडीमध्ये आजही खूप सुंदर असं एन्व्हायरमेंट आहे, एकदम ग्रीनरी आहे. तर म्हणून मी जास्त काय बोललो नाही. त्या आखी खिंड जी आहे ती मी सायलेंटमध्ये शूट केलेली आहे. आणि आता आपण खिंडीच्या पुढे आलेलो आहोत. माझ्या लेफ्ट हँड साईडला माझे पप्पा आहेत. पप्पा खूप बिझी आहेत आणि मागे आपली जत्रा आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं नाही आम्ही कुठे चाललो. आम्ही लोक चाललो आहे पोयनाड इथे. पोयनाडला आम्ही का चाललो आहे, कारण कोणीतरी अफवा उठवली की तिथे मिरच्यांचा खूप बाजार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे बोलल्यावर पाऊस यायच्या पहिलं ज्या आपल्या लेडीज आहेत त्यांना काही काम नसतं म्हणून नवऱ्याचा खिसा खाली करण्यासाठी मसाला बनवायचा आहे. हे असे एक स्कीम असते. मग त्या स्कीमनुसार मग आता या सगळ्या बायका चाललेल्या आहेत मसाल्यासाठी मिरच्या गोळा करायला. पनवेलमध्ये मिरच्यांचा खूप तुटवडा आहे. यांना काही तिकडं मिरच्या भेटल्या नाही म्हणून या बायका चालल्या आहेत पोयनाडला. तर मग आता आपण काय करूयात मित्रांनो, सॉरी रेंज आली म्हणून गाणं लागलं. तर आता आपण काय करूया माहिती आहे का, आता आपण पोयनाडला जाऊयात आणि यांना हे सगळे काही जास्त मिरच्या नाही घेणार, हे फक्त घेणार अर्धा 1-1 किलो. तर मी तुम्हाला जसं सांगितलं हा स्वतःच्या नवऱ्याबरोबर स्कॅम आहे. हे चाललेत मिरच्या घ्यायला. तर चला आता आपण जाऊयात पुढे आणि बघूयात कशा मिरच्या भेटतात. तर स्टे ट्यून गाईज. पोयनाडला सॉरी गाईज मला व्हिडिओ बनवायला नाही जमलं, कारण प्रॉब्लेम काय झाला, तो मॅप माझ्या एकट्याच्याच फोनमध्ये चालू होता त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला झालं नाही. आणि हा रस्ता खूप सुंदर आहे, छोटा रस्ता आहे. तर जाताना आहे ना मित्रांनो मी काय करणार आहे माहिती आहे का, तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवणार की कसं यायचं, इथे मिरची मार्केट कुठं आहे. तर आता आम्ही एक्झॅक्ट प्रॉपर पोयनाडमध्ये आलेलो आहे. एकदम आता आपण पोयनाडमध्येच आहोत. तर चला आता आपण जाऊयात. आणि मिरचीचं मार्केट एक 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. इथून काय लांब नाही आहे. आता मी विचारपूस केलेली आहे त्याच्यामुळे मी मॅप बंद केला आणि व्हिडिओ आपली चालू केली. तर स्टे ट्यून मित्रांनो. मी आता काय करतो, डायरेक्ट इथून जातो त्या ह्याच्यामध्ये काय बोलतात मिरची मार्केटमध्ये. आणि तिथं सुक्की मच्छीचाही मार्केट आहे असं मला कळलं आहे आता ते. तर मी आता बघतो जाऊन कसं काय आहे आणि जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी कॅप्चर करणार गाईज. तर स्टे ट्यून. मी तुम्हाला भेटतो एक 5 मिनिटांनी. ओके गाईज. तर आता बघा आपली स्वातीताई प्रदक्षिणा घेते. जसं आपण गणपती मंदिरात घेतो प्रदक्षिणा तसं एक एक पुढं चालली आहे. आता व्हरायटी बघा मिरचीची. ही कशाला असते? घट्ट होण्यासाठी. अच्छा, म्हणजे ही ग्रेव्ही बनवण्यासाठी. ही कशासाठी असते? ही कलर येण्यासाठी. आणि मग ही कशाला असते? बघा मसाले घ्यायला आले तर यांनाच माहित नाही कुठली मिरची कशाला असते. जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो मित्रांनो. बघा ही मिरची आहे काश्मीरी आणि हा स्पाइससाठी मसाला आहे. ही लवंगी मिरची आहे. ही खास स्पायसीनेससाठी असतो. आणि आम्ही
आम्ही घाटावरची माणसं आहेत तर आम्हाला स्पायसी जरा जास्तच लागतं, त्याच्यामुळे आम्ही हा स्पायसी मसाला कंटिन्यू घेतो. तर फायनली मित्रांनो आता आपण पोलाडवरनं निघालेलो आहोत पनवेलच्या दिशेने. तर येताना काय झालं माहिती आहे का, की मॅप माझ्या फोनमध्ये चालू असल्या कारणाने मला काय जास्त तुम्हाला दाखवता नाही आला. आता मी जाताना तुम्हाला एकदम एक्झॅक्ट सांगतो की पनवेलवरनं जर तुम्हाला पोलाडला यायचं असेल तर कसं यायचं. हा जो रस्ता आहे हा अलिबाग हायवे. इथून आपण स्ट्रेट अलिबागसाठी जातो आणि पुढचा गाडीवाला जास्त हुशार आहे. जी वस्तू खायची ती पोटात घालतो आणि कचरा जमा करायचा तर बाहेर फेकायला लागलाय. तर आपण आपल्या टॉपिकवर येऊयात. हा जो रोड आहे हा अलिबाग रोड आहे. आता थोड्या वेळामध्ये मी ज्या टर्नवरनं राईट टर्न घेतला होता पनवेलवरनं येताना तुम्हाला वडखळच्या इथनं राईट घ्यायला लागतो. मी तुम्हाला तो राईट टर्न दाखवतो. आता थांबा जरा पुढं चला, आपण पुढं गेलो की मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला एकदम एक्झॅक्ट सांगतो कसं यायचं. आपण राईट साईडला पाहू शकता JSW स्टील कंपनी आहे. खूप भव्य दिव्य अशी कंपनी आहे. आत्ता तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल मित्रांनो कंपनी बघा कसली भव्य दिव्य आहे. एकदम सुपर कंपनी आहे. इथे स्टील बनतं हे बघा. आणि तुम्हाला जी ही एवढी दिसती आहे ती फक्त रोडच्या एक साईडला आहे. रोडच्या दुसऱ्या साईडलाही तेवढाच पीस आहे. तिथे एकदम मोठा पॅसेज आहे. इथून क्लिअर तर दिसली पाहिजे एकदम. हे बघा हा एवढा मोठा प्लांट आहे JSWचा. कसा प्लांट आहे बघा. आता आम्ही थोडा पुढे गेलो की तुम्हाला लेफ्ट हँड साईडचा पण प्लांट दाखवतो. लेफ्ट साईडला पण खूप मोठा आहे तो. आता बघा गाईज आपण कंपनीच्या एकदमच जवळ आहोत. हा बघा लेफ्ट हँड साईडला पण किती लांबपर्यंत कंपनी आहे. कॅमेरा कॅप्चर जेवढं करेल मी तुम्हाला तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल. त्याच्या पलीकडे आपण काय नाही दाखवू शकत. हे बघा समोर नाव लिहिलेलं आहे JSW स्टील. आणि नदी बाजूनी जी खाडी वाहते ती पण एकदम सुंदर वाटते. पाणी पण भरपूर आहे आणि बरंच पाणी आलेलं आहे इथं. आणि बंद पडलेल्या तुम्हाला जहाज दिसत असेल. बंद आहेत का चालू आहे काय आपल्याला आयडिया नाही घेते. तर मित्रांनो आता बघा इथनं आम्ही आलो आणि येता वेळेस मी इथून येऊन लेफ्ट साईडला गेलो होतो. इथून स्ट्रेट आपल्याला का जायचं नाही आहे. इथनं लेफ्ट मारायचं आहे. आता आपण थोडं पुढे गेले की आपल्याला वडखळचा ब्रिज येईल. इथून दिसत असेल पण कदाचित कॅमेरा कॅप्चर करत असेल तो ब्रिज आहे. तर काय हा जो ब्रिज आहे हा वरनं जातो डायरेक्ट आपला गोवा हायवे. आणि आपल्याला पनवेलवरनं येताना गोवा हायवे न घेता खालनं यायचं आहे. तिथे ॲरो लावलेला आहे अलिबागच्या ॲरोवरनं तुम्ही जेव्हा इथे येताल तेव्हा लेफ्ट न घेता आपल्याला इथनं राईट घ्यायचं आहे मेन्स पोलाडला जाण्यासाठी. आणि मी आता उलट्या दिशेने चालले म्हणजे मी पनवेलकडे चालले तर मला इथनं आता मारायचं आहे लेफ्ट. मी आता इथनं लेफ्ट घेतला आहे. तुम्ही माझ्या अपोजिट लेनवरनंच येणार. इथे हॉटेल साईराम म्हणून हॉटेल आहे ते लक्षात ठेवा. तिथनं राईट मारायचं आपल्याला आणि स्ट्रेट जायचं आहे कोलाडकडे. बघा असा रोड आहे. पेवर ब्लॉकचा रस्ता बनवलेला आहे खालून. जास्त काय अवघड नाही आहे. JSW कोणालाही विचारलं तर कोणी पण सांगेल. येणं एकदम सोपं आहे. आणि पब्लिक नाश्त्यावर घसरून पडलेली दिसते. नाश्ता म्हणजे एकदम हेल्दी नाश्ता दिसतोय तो. फणस वगैरे आहे तिथं. व्हाईट कांदा आपण पाहू शकता बराच लावलेला आहे काकांनी इथं. आणि बरेचसे स्टॉल आहेत व्हाईट कांद्यांचे. आणि असं वाटतं कांद्यावाले जोमात आहेत. पब्लिक सगळी कोमात आहे. आणि आता आपल्याला पनवेलला लागण्यासाठी स्ट्रेट नाही जायचं आहे. ब्रिजच्या खालनं ॲरो केलेला आहे. आपल्याला बघा असा कर्व घ्यायचा आहे. इथनं लेफ्ट घ्यायचा आहे आणि जागीच राईट आहे. इथं काय लँडमार्क नाही आहे सांगण्यासाठी पण रस्ता एकदम व्यवस्थित आहे. कळण्याजोगी आहे. असं काही वेगळं काही नाही त्याच्यामध्ये की कळणार नाही तुम्हाला. आपण गोवा ब्रिजला पॅरलल चाललेलो आहे. आपल्या राईट साईडला बघा गोव्याचा ब्रिज आहे. मीन्स हा जो रोड आहे गोवा रोड आहे. आपल्या लेफ्ट हँड साईडला आपण इथं एक शेती आहे पण ती खारी शेती आहे. खारी शेती म्हणजे ती मिठाची शेती आहे. सॉल्ट फार्मिंग इथे सुद्धा होती आहे. हे बघा याच्या व्हाईट कलरच्या ज्या बॅग भरून ठेवलेल्या या सगळ्या मिठाच्या बॅगी आहेत. ह्याच्यामध्ये सॉल्ट आहे.
मग ते नंतर रिफाईन वगैरे होऊन आपल्याला भेटतं. नमक टाटा नमक, तेच नमक आहे. टाटा असं नाही तर बाटा, इथंच बनणार. आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी, बॅक टू पवेलियन. तर आता आपण पुन्हा एकदा गोवा पनवेल हायवेला लागलोय. येताना पनवेल गोवा हायवे, जाताना गोवा पनवेल हायवे. हा हायवे खूप सुंदर बनवलेला आहे, त्याच्यात नो डाऊट. आता बघूयात कधी आपण पुढे जायला चान्स भेटला तर आपल्याला कळेल की पुढचा रस्ता कुठपर्यंत झालेला आहे. या हायवेला जो आपला लेफ्ट हँड साईडचा जो व्ह्यू आहे ना, असं वाटतं की आपण गोव्यामध्ये झालो आहे. नारळाची झाडं, कारण ह्या अशी झाडं फक्त गोव्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटतं आणि कर्नाटक साईडला. हा रोड बघू शकता, याच्यावर काय सहज आत्ता सध्या तरी काय ट्रॅफिक नाही, काय नाही, मस्त एकदम खाली रोड आहे, गाडी चालवायला बरं वाटतंय. आणि लेफ्ट साईडला गोव्याचा व्ह्यू आहे, गोव्याचा बघा किती मस्त वाटतंय. आणि तुम्हाला फक्त इथं येताना एवढंच कन्फ्युजन आहे की अलिबागच्या ब्रिजच्या खाली जायचं. आता आपण पेनच्या आसपास आलेलो आहे. काहीच रस्ता एकदम सुपर रस्ता आहे, फटाफट माणसं येतात. फक्त आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, अलिबागचा जो खालचा रोड आहे तो झटक्यान तुम्हाला जर बाय चान्स समजला नाही तर तुम्हाला पुढून एकदम फिरून यायला लागेल. आता आपण आलेलो आहोत पेनमध्ये बघा, एकदम स्ट्रेट रोड आहे. रोड काय असा कर्वी नाही आहे की तुम्हाला खूप असं डोकं लावायला लागेल की कसं जायचं म्हणून. फक्त पनवेलवरनं आपण पलसप्या फाट्यावरनं तो गोवा रोडला राईट मारला की इथं येऊनच आपल्याला खालनं लेफ्ट घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता या पेनच्या रोडलाही बरेचसे जे आपले छोटे मोठे व्यापारी आहेत, मच्छी वगैरे घेऊन बसत असतात सतत. आता इथं कांदे पण आहेत व्हाईट कलरचे. मला वाटतं उन्हाळ्यामध्ये जास्त येतात वाटतं म्हणून सगळीकडं. अरे बापरे, आपल्याला काय दिसलं बघा, आंबा. गाडी थांबली आडवी, आता दिसतो का नाही बरोबर माहीत नाही, पण आंबे सुद्धा विकायला आलेले आहेत. तर गाईज आता आपण पाहू शकता कर्नाटक किल्ला एकदम क्लिअर दिसतोय घरी जाताना. आणि आता आम्ही आलेलो आहोत खिंडीच्या आसपासच आहेत. आणि रस्त्यावरती आपण बघा पाम ट्री एवढे सुंदर लावलेत ना. इथं हॉटेलचं नावच आहे पाम ट्री, पण काय एकदम क्लासिक वाटते रोड. तर जाऊ दे, आपल्या इंडियाचं पण फॉरेन व्हायला लागलं आहे असं वाटतंय ना जरा. आणि लेफ्ट साईडला हँडक्राफ्टेड आयटम्स आहेत बरेचसे. आणि आता आपण परत एकदा कर्नाटक खिंडीमध्ये पोचतोय.